प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी आता देण्यात आलेली आहे। इतके दिवस तो पोलीस कोठडीमध्ये होता आणि प्रशांत कोरटकरचे वकील आजच जामिनासाठी आता अर्ज करणार आहेत। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आज सुनावणी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली आणि या सुनावणीत वकील आजच जामिनासाठी अर्ज करणार आहेत। प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी यापूर्वी पोलिसांनी केलेली होती आणि महत्त्वाची माहिती पोलिसांनी यावेळी काढून घेतली आणि आता प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। परवा 2 दिवसांची कोठडी प्रशांत कोरटकरला वाढवून देण्यात आलेली होती। पोलीस कस्टडीमध्ये प्रशांत कोरटकर त्यापूर्वी होता। अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी प्रशांत कोरटकरला सोडवण्यात आलेली होती आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरचे वकील आता जामिनासाठी अर्ज करणार आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील कडून। भूषण, आपल्याला माहिती आहे इंद्रजित सावंत धमकी आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला 3 दिवसाची आणि त्यानंतर पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि आज त्या पोलीस कोठडीची मुदत संपलेली आहे। आजच्या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकर याला ऑनलाईन पद्धतीने हजर ठेवण्यात आलं, कारण गेल्या 2 सुनावणीवेळी आपण पाहिलं की शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ला केलेला होता आणि त्या संदर्भातली खबरदारी म्हणून आज प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने हजर ठेवला आणि या सगळ्या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाट यांनी 5 दिवसची काही पोलीस कोठडी दिली गेलेली आहे ती पुरेशी आहे। त्यातून जी काही माहिती मिळालेली आहे ती पोलिसांना पुढच्या तपासासाठी पुरेशी आहे आणि त्यामुळे आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी अशा पद्धतीची विनंती आहे ती न्यायालयाला केलेली होती आणि त्यानंतर न्यायालयानं आता प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे। यानंतर जामीन अर्जासाठी सौरभ घाट यांनी विचारणा केली असता पुढच्या 15 मिनिटांमध्ये किंवा काही वेळामध्ये आमचे वकील या ठिकाणी जामीन अर्ज घेऊन येतील अशा पद्धतीनं सौरभ घाट यांनी न्यायालयाला सांगितलेले आहे। त्यामुळे आता काही वेळामध्ये सौरभ घाट यांचे सहकारी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज घेऊन न्यायालयामध्ये येतील। या जामीन अर्जावर देखील आता सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर मग प्रशांत कोरटकरला जामीन मिळेल की त्याचा जामीन नाकारला जाईल हे कळणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की 5 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडी त्याला आता सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचे वकील जे आहेत ते आता त्याच्या जामिनाचा अर्ज घेऊन काही वेळामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल होणार। ठीक आहे, प्रशांत कोरटकरचे वकील थोड्याच वेळात जामिनाचा अर्ज घेऊन कोर्टात दाखल होणार आहेत। न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता जामिनासाठी अर्ज करणार आहेत प्रशांत कोरटकरचे वकील। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, त्यामुळे त्याला आता जामीन मिळण्याची शक्यता आहे। कोरटकरचे वकील जामिनासाठी काही वेळातच अर्ज सुद्धा करणार आहेत। प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाट हे थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार आहेत जामिनासाठी। भूषण, आता सगळी पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ते जामिनाचा अर्ज दाखल करेपर्यंतची आणि त्यानंतरचं सगळं? नक्कीच सौरभ घाट यांनी न्यायालयाला जामीन अर्जाबाबत विचारणा केली, विनंती केली। त्यानंतर न्यायालयानं देखील आपल्याकडून कोणी येणार आहे का, आज तुम्ही जामीन अर्जासाठी अर्ज करणार आहात का, अशा पद्धतीची विचारणा केली। त्यानंतर सौरभ घाट यांनी न्यायालयाला सांगितलं की पुढच्या काही मिनिटांमध्ये आमचे सहकारी न्यायालयामध्ये स्वतः हजर राहतील आणि आपला जामीन अर्ज त्या ठिकाणी देतील। या सगळा जामीन अर्ज न्यायालयासमोर सादर केल्यानंतर पुन्हा एकदा एक सुनावणी होणार आहे, त्यामध्ये पोलीस आपलं म्हणणं मांडतील। ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असलेले इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे देखील त्या सगळ्या जामीन अर्जावर आपली मतं मांडतील, युक्तिवाद करतील। सौरभ घाट देखील त्या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करणार आहेत आणि मग त्यानंतर न्यायालय प्रशांत कोरटकर यांचा जामीन मंजूर करायचा की त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करायची याचा निर्णय आहे तो घेणार आहे। मात्र महत्वाची घडामोड अशी म्हणावी लागेल की आजच त्या सगळ्याचा फैसला होणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरची जामिनावर मुक्तता होणार की त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार हे मात्र काही वेळामध्ये आता स्पष्ट होईल। बरोबर, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष असेल, पण त्यापूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल करावा लागेल आणि प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाट हे जामिनासाठी आजच अर्ज दाखल करणार आहे आणि त्यानंतर कोर्ट नेमका काय निर्णय देतंय बघावं लागेल। भूषण, धन्यवाद या माहितीबद्दल।